Access denied. Access granted. नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये युनरी आणि टर्नरी या दोन ऑपरेटर्स बद्दल माहिती घेतली. आपण आज या व्हिडिओमध्ये जावास्क्रिप्टच्या डायलॉग बॉक्स बद्दल माहिती घेणार आहोत की डायलॉग बॉक्स कुठले कुठले असतात आणि कुठल्या सिच्युएशनला कुठला डायलॉग बॉक्स यूज केला पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता डायलॉग बॉक्स कुठले कुठले आहेत, तर पहिला डायलॉग बॉक्स आहे आपला अलर्ट बॉक्स. सगळ्यात आधी आपण एक फाईल बनवू. फाईलला नाव दिलं आपण dialog.html. पहिला बॉक्स कुठला आपला अलर्ट बॉक्स. अलर्ट बॉक्सचा वापर काय होतो, ज्यावेळेस आपल्याला युजरला एखादा मेसेज शो करायचा असेल, एखादा आउटपुट डिस्प्ले करायचं असणार, तर आपण अलर्ट बॉक्सचा वापर करणार. तर आपण इथे लिहू शकतो मेसेज टू युजर. युजरला आपल्याला एखादा मेसेज शो करायचा असेल तर आपण अलर्ट बॉक्सचा वापर करतो. तर हा लिहिला कसा जातो कोडमध्ये, त्याचा सिंटॅक्स आहे विंडो डॉट अलर्ट आणि याच्या आतमध्ये जे काही आपल्याला टेक्स्ट शो करायचे असेल, तुम्ही टेक्स्ट पण देऊ शकता किंवा एक्सप्रेशन पण देऊ शकता आपल्यावर. या पद्धतीचा सिंटॅक्स असतो. ओके, हा झाला पहिला बॉक्स अलर्ट. दुसरा बॉक्स असतो आपल्याकडे, तो म्हणजे कन्फर्म बॉक्स. दुसरा बॉक्स असतो आपल्याकडे, तो म्हणजे कन्फर्म बॉक्स. आता कन्फर्मचा वापर कशासाठी होतो, ज्यावेळेस आपल्याला युजरकडनं काहीतरी कन्फर्मेशन घ्यायचं असेल तर आपण याचा वापर करतो. जसं की एखादी वेबसाईटमध्ये समजा आपण एखादा फॉर्म सबमिट करत असणार, तर फॉर्म सबमिट करताना एक मेसेज येतो वरती, आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट दिस फॉर्म. एका साईडला येस ऑप्शन असतं, एका साईडला कॅन्सल ऑप्शन असतो, ओके किंवा कॅन्सल. जर आपण ओके केलं तर फॉर्म सबमिट होणार, कॅन्सल केलं तर आपण त्याच पेजला तिथंच असतो, फक्त तो बॉक्स आहे तेवढा कॅन्सल होऊन जातो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला युजरकडनं एखादं कन्फर्मेशन घ्यायचं असेल तर आपण कन्फर्म बॉक्सचा वापर करू शकतो. कन्फर्मेशन फ्रॉम युजर. याचा सिंटॅक्स पण सेम आहे. सिंटॅक्स विंडो डॉट कन्फर्म ब्रॅकेट ओपन क्लोज आणि मध्ये जे काही टेक्स्ट आपल्याला शो करायचं असेल ते आपण आतमध्ये टाकू शकतो. आणि तिसरा बॉक्स असतो तो म्हणजे प्रॉम्प्ट बॉक्स. प्रॉम्प्ट डायलॉग बॉक्स. प्रॉम्प्ट. आता प्रॉम्प्ट बॉक्सचा वापर कुठे केला जातो, ज्यावेळेस आपल्या युजरकडनं काहीतरी डेटा ऍक्सेप्ट करायचा असेल, युजरकडनं काही डेटा घ्यायचा असेल, जसं नाव, ईमेल आयडी, काही डेटा जर आपल्याला युजरकडनं ऍक्सेप्ट करायचा असणार तर आपण या प्रॉम्प्ट बॉक्सचा वापर करणार. ऍक्सेप्ट डेटा फ्रॉम युजर. त्याचा सिंटॅक्स आहे विंडो डॉट प्रॉम्प्ट आणि आतमध्ये टेक्स्ट. या पद्धतीने असे 3 डायलॉग बॉक्स असतात जावास्क्रिप्टमध्ये, ते आपण यूज करू शकतो. हे असतात आपले 3 डायलॉग बॉक्सेस, अलर्ट, कन्फर्म आणि प्रॉम्प्ट. आता आपल्याला या तिघांचे एक्झाम्पल बघायचे. चला मग इथं आलो, आपला प्रोग्राम टाईप करू आपण. आणि ही जे काही मी टाईप करतोय, नोट्स म्हणा तुम्ही किंवा हा जो एक्झाम्पल आहे, हे सगळा डेटा तुम्हाला जर हवा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, त्या ग्रुपला जॉईन करून तुम्ही हा डेटा तिथून डाउनलोड करू शकता. आता एक्झाम्पल बघायचं आपल्याला. सगळ्यात आधी आपण स्क्रिप्ट घेतला. बघा, आपल्याला काय करायचं आहे, पहिलं अलर्टचं एक्झाम्पल बघायचं आहे. मग आपण काय करणार, विंडो डॉट अलर्ट ब्रॅकेट ओपन क्लोज, याच्यामध्ये आपण दिलं हॅलो. सेव्ह केलं, प्रोग्रामला रन केला, गो लाईव्ह. हे बघा आला, हॅलो लिहिलेला बॉक्स आला. बघा, हा जो बॉक्स आला याला ओके बटन आहे, याला म्हटलं जातं आपला अलर्ट बॉक्स. ओके. आता तुम्ही जर इथं बघितलं कोडमध्ये, आपण लिहिताना कसं लिहिलं, अलर्ट लिहिलं आणि त्याच्यानंतर ब्रॅकेट्स दिले, पॅरेंथेसिस दिले. म्हणजे अलर्ट काय आहे, ते एक फंक्शन आहे. अलर्ट फंक्शन, प्रॉम्प्ट फंक्शन आणि कन्फर्म फंक्शन, हे काय तर प्रीडिफाईन्ड फंक्शन्स आहेत. आता आपण इथं लिहिताना कसं दिलं, विंडो डॉट अलर्ट हॅलो. समजा तसंच खाली आपण लिहिलं, फक्त अलर्ट दिला, विंडो नाही लिहिला, अलर्ट. या सात मध्ये दिला आपण हाय. सेव्ह केलं, प्रोग्राम पुन्हा रन केला,
बघा मेसेज काय आला, हॅलो आला, ओके केला, हे बघा हाय. म्हणजे काय होतंय, एक बॉक्स रन झाल्यानंतर दुसरा डायलॉग बॉक्स रन होतोय. ऍट अ टाइम दोघं डायलॉग बॉक्स रन होणार नाही. का बरं? तर आपला कोड कसा रन होतो, लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होतो. जोपर्यंत ही पहिली लाईन एक्झिक्यूट होत नाही पूर्ण, तोपर्यंत दुसरी लाईन एक्झिक्यूट होणार नाही. म्हणून ऍट अ टाइम दोन बॉक्सेस येणार नाही, एकानंतर एक बॉक्स येत असतो. ओके, हा झाला तुमचा अलर्ट बॉक्स. तुम्ही डायरेक्टली अलर्ट पण लिहू शकता किंवा विंडो डॉट अलर्ट पण लिहू शकता. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, आपण विंडो यूज नाही केलं तरी पण चालतं, म्हणून आपण इथं डायरेक्टली अलर्ट असं लिहू शकतो. त्याच्यानंतर दुसरा होता आपला कन्फर्म बॉक्स. आपण इथं काय लिहिणार, कन्फर्म ब्रॅकेट ओपन क्लोज. याच्यामध्ये आपण काहीतरी मेसेज दिला, आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट. असं आपण मेसेज दिला, सेव्ह केलं, एक्झिक्यूट करा. बघा हॅलो पहिला अलर्ट बॉक्स एक्झिक्यूट झाला, हाय दुसरा अलर्ट बॉक्स एक्झिक्यूट झाला, पुन्हा ओके केलंय. बघा आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट, ओके आणि कॅन्सल असे दोन बटन आले. जर आपण ओके केलं तर हा ओके होणार म्हणजे सबमिट होणार, आणि जर कॅन्सल केलं तर कॅन्सल होऊन जाणार. आता इथं काय होतं, जर आपण ओके केलं तर तो रिटर्न करतो ट्रू, आणि कॅन्सल केलं तर रिटर्न करतो फॉल्स. आता बघा आपण ओके केलं तर काहीच मेसेज नाही आला. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला ही व्हॅल्यूला स्टोअर करावं लागेल एका ठिकाणी. बघा आपल्याला जर ते कन्फर्म चेक करायचे असेल तर आपण काय करणार, लेट ए इक्वल टू, म्हणजे आपण काय केलं, इथं जी काही व्हॅल्यू सबमिट होणार आहे या कन्फर्म मधनं, ती आपण स्टोअर केली ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये, आणि त्या व्हेरिएबलला आपण खाली प्रिंट केलं. समजा डॉक्युमेंट डॉट राईट ए ला आपण प्रिंट केलं, सेव्ह केलं, एक्झिक्यूट केलं, हॅलो हाय, आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट, ओके केलं. बघा आला ट्रू, रिटर्न झाला म्हणजे फॉर्म सबमिट झाला. याच पद्धतीने समजा हॅलो हाय कॅन्सल केलं, हे बघा आला फॉल्स. म्हणजे जर का आपल्याला असा डेटा तिथं स्टोअर करून आपण तर डिफाईन करू शकतो. मग आता तुम्हाला जर वाटलं की बो इथं आपण तर कन्फर्म केलं पण ओके केल्यानंतर काय झालं पाहिजे, तर फॉर्म सबमिट झाल्यानंतर काहीतरी मेसेज आला पाहिजे किंवा काय आला पाहिजे, मग त्याचा लॉजिक आपण इथं आतमध्ये लिहिणार इफ एल्स वापरून, जसं आपल्याला लिहायचं असेल तसं. ओके, त्याच्यानंतर तिसरा बॉक्स असतो आपला, तो म्हणजे प्रॉम्प्ट बॉक्स. प्रॉम्प्ट बॉक्सचा वापर काय आहे, तर आपल्याला जर एखाद्या युजरकडनं एखादा इनपुट घ्यायचं असेल, डेटा ऍक्सेप्ट करायचा असेल, तर आपण प्रॉम्प्ट बॉक्सचा वापर करणार. मग आपण काय केलं, इथं प्रॉम्प्ट यामध्ये पास केला आपण एंटर युअर नेम, सेव्ह केलं, कोड एक्झिक्यूट केला. हे बघा बॉक्स आला एंटर युअर नेम. जर याच्यामध्ये मी टाईप केलं हाय किंवा मग मेसेज नाव टाकू आपण हर्षल, ओके केलं, हे बघा आलं. पण नाव कुठं आहे, आपण सबमिट केलं पण ते आला नाही, डेटा आला नाही, कारण की आपण काय केलं, फक्त बॉक्स शो केला. आपल्याला तो डेटा गेट करायचा आहे, मग आपल्याला काय करावं लागेल, इथे एक व्हेरिएबल बनवावं लागेल, व्हेरिएबल एक्स इज इक्वल टू. म्हणजे आता काय करेल, ज्यावेळेस युजर याच्यामध्ये एखादा डेटा फिल करेल, तो डेटा स्टोअर होणार आपला एक्स व्हेरिएबल मध्ये, आणि आपल्याला त्याला प्रिंट करण्यासाठी आपण यूज करू शकतो डॉक्युमेंट डॉट राईट एक्स, सेव्ह केलं, एक्झिक्यूट केलं. आता बघा इथं समजा इथं नाव टाकलं आपण हर्ष, ओके केलं, हे बघा आला हर्ष. या पद्धतीने तुम्हाला हा डेटा आणखी थोडा चांगल्या पद्धतीने मॅनेज करायचा आहे, तर आपण तसं करू शकतो. युअर नेम इज, सेव्ह केलं, रिफ्रेश केलं, बघा इथं टाकलं आपण हर्ष, ओके, हे बघा युअर नेम इज हर्ष. या पद्धती म्हणजे जो काही डेटा आपल्याला शो करायचा असेल तसं आपण इथं शो करू शकतो. त्यासाठी आपण प्रॉम्प्ट बॉक्सचा वापर करत असतो. हे असतात जावास्क्रिप्टचे 3 डायलॉग बॉक्सेस. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला जर महत्त्वपूर्ण वाटली असेल तर तुम्ही तो व्हिडिओ शेअर करा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.